नमस्कार बांधकाम कामगार मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील तुम्ही जर नोंदणीकृत सक्रिय जीवित बांधकाम कामगार असाल आणि तुमच्या पाल्यांसाठी तुम्ही शिष्यवृत्तीचा फॉर्म भरायचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला कोणत्या स्कॉलरशिपसाठी फॉर्म भरायचा आहे आणि किती पैसे मिळणार सविस्तर माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील तुम्ही जर तुमची नोंदणी सक्रिय असेल आणि तुमचा पाल्य म्हणजे तुमचा मुलगा किंवा मुलगी इंजिनिअरिंग किंवा मेडिकल करत असेल तर त्याच्याला इंजिनिअरिंगसाठी 60,000 रुपये वर्षाला मिळतात। 3 वर्षाची इंजिनिअरिंग असते तर तुम्हाला 60,000 रुपये मिळणार आणि तुमचा जर मुलगा मेडिकलची पढाई शिक्षण घेत असेल, मेडिकल शिकत असेल म्हणजे डॉक्टरचा शिक्षण घेत असेल तर त्याला 1,00,000 रुपये वर्षाला मिळणार। मित्रांनो ऐकून घ्या, मित्रांनो तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची आहे। जर तुम्ही सक्रिय जीवित लेबर असाल, तुमची प्रोफाईल ॲक्टिव्ह आहे आणि तुमचा पाल्य म्हणजे तुमचा मुलगा किंवा मुलगी मेडिकलची शिक्षण घेत असेल, मेडिकलचा शिक्षण घेत असेल म्हणजेच उदाहरणार्थ MBBS, BDS, BHMS, BUMS, BUMS, BHMS अशा प्रकारची जर मेडिकल डिग्री घेत असेल, मेडिकलचा शिक्षण घेत असेल, डॉक्टर बनत असेल तर त्याला 1,00,000 रुपये वर्षाला मिळणार आहेत। मित्रांनो तुम्हाला क्लेम करायचा आहे, वर्ष क्लेम करायचं आहे आणि तुम्हाला 4 वर्षाचे 4,00,000 रुपये मिळतील आणि तुमचा जर मुलगा इंजिनिअरिंग करत असेल त्याला 60,000 रुपये वर्षाला मिळतील आणि 3 वर्षाची इंजिनिअरिंग असेल, 4 वर्षाची इंजिनिअरिंग असेल तर 60,000 रुपये तुम्ही 4 वर्षी घेऊ शकता। मित्रांनो स्क्रीनवरती पाहू शकता कोणते तुम्हाला डॉक्युमेंट्स लागणार आहेत, कोणती योजना तुम्हाला सिलेक्ट करायची आणि किती डॉक्युमेंट लागतील सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। स्क्रीनवरती पाहू शकता एज्युकेशन वेलफेअर स्कीम शैक्षणिक कल्याण योजनेच्या माध्यमातून E05 योजनेचा कोड तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। मेडिकल डिग्री अँड इंजिनिअरिंग डिग्री नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या 2 पाल्यांना आणि पत्नीस वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्षी 1,00,000 रुपये आणि अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाकरिता 60,000 रुपये तुम्हाला अशा प्रकारची क्लेम भेटणार आहेत। आणि जर समजा बांधकाम कामगार मित्रांनो तुमचे 2 मुलं आहेत, एक मुलगा आहे त्यानं मेडिकलची पढाई शिक्षण घेत असेल आणि दुसरा जे आहे ते इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असेल तर तुम्हाला एका मुलाला 1,00,000 रुपये तर दुसऱ्या मुलाला 60,000 रुपये मिळणार आहेत। ते कशा प्रकारे घ्यायचा तर तुम्हाला हे योजनेचा कोड आहे E05 आणि तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, क्लेमचा फॉर्म भरायचा आहे म्हणजे शिष्यवृत्तीचा फॉर्म भरायचा आहे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वेबसाईटवरती। आता हे फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला कोणते डॉक्युमेंट लागणार आहे, तुमचा सवाल एक राहणार आहे, तुमचा कॉमेंट राहणार आहे। हे सविस्तर माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला। खाली डायरेक्ट येतो मेन इम्पॉर्टंट टॉपिकवर आम्ही डिस्कस करणार आहे, व्हिडिओ जास्त लॉंग होऊ देणार नाही। इथे रिक्वायरमेंट डॉक्युमेंट म्हणजे आवश्यक नेसेसरी डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं सांगणार आहे। सर्वप्रथम मागील वर्षी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र म्हणजे तुमचा मुलगा 12वी उत्तीर्ण झाला 2025 मध्ये डॉक्टरला लागला तर 12वीचं मार्कशीट लागणार आहे आणि मेडिकलचं जे तुमचा बोनाफाईड आहे ते लागणार आहे, मेडिकलची जी ॲडमिशन पावती आहे ते लागणार आहे। जर उदाहरणार्थ तुमचा मुलगा 12वी पास झाला आणि इंजिनिअरिंगला लागला किंवा मुलगी लागली, 2 मुलं लागले तरी तुम्ही याचा लाभ घेऊ शकता आणि याचा फॉर्म भरण्यासाठी मागील शैक्षणिक वर्ष उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक तुम्हाला जोडायचं आहे, त्यानंतर चालू शैक्षणिक बोनाफाईड जोडायचा आहे, चालू शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशाची पावती जोडायची आहे, कॉलेज आयडेंटिटी कार्ड जोडायचं आहे आणि सदस्य आधार लागू ज्या सदस्याला तुमचा फॉर्म भरायचा आहे त्या सदस्याचे आधार कार्ड इथं जोडायचं आहे आणि हमीपत्र आता लागणार नाही, राशन कार्ड मात्र लागणार आहे। अशा प्रकारचे फक्त 6 डॉक्युमेंट्सवरती तुम्ही क्लेमचा फॉर्म भरू शकता आणि इंजिनिअरिंगसाठी 60,000 आणि मेडिकलसाठी 1,00,000 रुपयेचा क्लेम करू शकता। तर मित्रांनो ही माहिती होती, कशी वाटली याच्याबद्दल तुमचा काही प्रश्न असेल तर कॉमेंट करा, नक्कीच त्या व्हिडिओमध्ये मी कॉमेंटमध्ये सांगणार आहे। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, धन्यवाद।